आजच्या ठळक बातम्या. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, नाना पटोले यांचं वक्तव्य. महाड पुणे मार्गावर वरंध घाटात दरड कोसळली. दापोली पोलीस ठाण्यात सद्भावना दिन साजरा. जगबुडीचे पाणी ओसरतय, खाडीपट्ट्याला दिलासा. रोह्याची समाजसेवी सुराज्य संस्थेचा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा. राज्यात मुसळधार पावसाने अनेक भागात पूरस्थिती उद्भवली आहे. पावसाचं पाणी शेतात शिरून पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला हेक्टरी 70,000 रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी आता आमदार नाना पटोले यांनी केली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास 17 जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ज्वारी, बाजरी, उडीद, मका, सोयाबीन, मूग, कापूस, तूर, फळे आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान या पावसामुळे झाले आहे. महाड तालुक्यातील वरंध घाटात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. घटनास्थळी महाड MIDCचे पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने दरड हटवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंध घाटात दरड कोसळून रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय. वरंध घाटातील माझेरी गावाच्या वरील भागात ही दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक देखील बंद होती. सध्या वाहतूक एकेरी सुरू आहे. JCBच्या सहाय्याने रस्त्यांवर आलेले दगड, चिखल, कोलमडून पडलेली झाडे हटवण्याचं काम आता सुरू आहे. दापोली पोलीस स्थानक येथे आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. स्वर्गीय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 20 ऑगस्ट ही जयंती. या निमित्ताने देशभर सद्भावना दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने सद्भावना संदर्भात शपथ घेतली जाते. दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी दापोली पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांना आजच्या सद्भावना दिनानिमित्त समानतेची आणि सद्भावनेची शपथ दिली. ही जात, धर्म, वंश, प्रदेश किंवा भाषा विशेष भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो की आमच्यामधील सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून व संविधानिक मार्गाने सोडवेन. जय हिंद. खेड शहरालगत असलेल्या जगबुडी नदीला पूर आला होता. गेले 3 ते 4 दिवसांपासून धोधो पडणाऱ्या पावसाने हाहाकार माजवला होता. मात्र आज सकाळपासूनच पावसाने विश्रांती दिल्याने जगबुडी नदीतील आणि खेड मटण मार्केट परिसरातील आलेले पुराचे पाणी आता ओसरू लागले आहे. पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच देवणा पूल मार्गाने जाणाऱ्या खाडीपट्ट्यातील संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला असल्याने खाडीपट्ट्यातील सुमारे 35 ते 40 गावांचा संपर्क तुटला होता. अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तसेच विद्युत पुरवठा देखील वारंवार खंडित होत असल्याने जनतेसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. पुराचे पाणी आता ओसरू लागल्याने ग्रामस्थांना आता दिलासा मिळाला आहे. रायगड रोह्यातील समाजसेवी सुराज्य संस्था लोकोपयोगी उपक्रम राबवत असते. सुराज्य समाजसेवी संस्थेला अलिबाग येथील RCF लिमिटेड कंपनीच्या सामाजिक दायित्वातून सुसज्ज अशा अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका देण्यात आली. अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा खासदार धैर्यशील पाटील आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. समाजसेवी सुराज्य संस्था रोह्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवित असतानाच 15 ऑगस्ट रोजी परिसरातील लोकांसाठी अजून एक सेवा उपलब्ध करून देत आहे. सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात सातत्याने भरीव काम करण्याचा प्रयत्न केला जातो. या कामाची दखल घेत राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स यांच्या CSR निधीतून कार्डियाक रुग्णवाहिका सुराज्य संस्थेला प्रदान करण्यात आली.
या रुग्णवाहिकेसाठी राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील आणि आमदार महेंद्र दळवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तेव्हा नक्की फाईट देऊन तुम्ही संस्था पुढे घेऊन जाल. आणि जेव्हा तुम्ही माझ्या संपर्कात आलेत मला भेटल्यानंतर एकंदर मी 2-4 मिनिटातच तुम्हाला ओळखलं की खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करणारे हे सेवक आहेत. आणि मग 5 मिनिटात ओळखलं मी लगेच सांगितलं की खऱ्या अर्थाने कार्डियक ॲम्ब्युलन्स ज्याची नितांत या ठिकाणी गरज आहे अशा पद्धतीची आपली मागणीप्रमाणे धैर्यशील दादा असतील मी असेल आम्ही शिफारस पत्र दिली. फोन करून सांगितलं की आधी तातडीने तुम्ही द्या आणि खऱ्याच्या आजच्या शुभदिनी त्याचं लोकार्पण होत आहे. खरं तर अशा पद्धतीचे उपक्रम जे स्वतःला खरंच नेते समजतात त्यांच्या माध्यमातून अशी सेवा घडली पाहिजे. कारण MIDCच्या माध्यमातून अनेक इथे कंपन्या CSR लाखो कोटीचा मिळतो. खरं तर माझ्या तालुक्यात CSR व्हायला येणं हे माझं भाग्य समजतो. कारण इथे CSR खूप आहे. इथे CSR गोळा केला तर वैभव प्राप्त होईल असं मला निश्चित वाटतं. पण काही लोक वेगळ्या धाटेने जातात. त्यातला एक अमित आहे की ज्याच्यावरती मला आठवतं सगळ्या गोष्टी. बऱ्याच काही राजकीय मंच नाही आहे पण खऱ्या अर्थाने मनापासून आनंद होता. आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. त्या दिवशी आपण या कार्डियक ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण करताय. मी सुद्धा तिथून सांगितलं की दळवी साहेबांच्या हस्ते हा या ठिकाणी कार्यक्रम करून घ्या. परंतु तुमच्या सगळ्यांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा आम्ही दोन्ही मंडळींनी एकत्रित देण्याचं या ठिकाणी नियतीला कदाचित मान्य असेल म्हणून आम्ही दोघं एकत्रित घ्या. मित्रांनो गोष्ट खरी आहे की वेगवेगळ्या योजना शासन या ठिकाणी करत असतं. शासन बऱ्याच वेळा जे शासनाला जे हवं असतं जे पंतप्रधानांना जे हवं असतं जे मुख्यमंत्र्यांना हवं असतं ते जनतेपर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतात. शासकीय यंत्रणा त्याच्यामध्ये पूर्ण पडतातच असं नाही आणि म्हणून कार्यकर्त्याची गरज समाजाला या ठिकाणी असते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.